आम्ही आलो आहोत चिल्ले गावी स्वित्झर्लंड येथे. हाच 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 अद्रक लसूण खात नाही. तीन भांबरूट आहे. कुकू 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 कुकू. हे बघा शेंगचोर. अरे बाबा ते पोपटीसाठी आणलेत रे. नमस्कार मित्रांनो, कसं काय जय जिजाऊ जय शिवराय. तर मित्रांनो निघालोय आता गावाला जायला आणि तुम्ही बघू शकताय आपली अर्धी मंडळी. मंडळी पोरींना नका तिकडे बघू. आपली अर्धी मंडळी इकडे आहेत, वाट बघतायत आपली गाडी वॉश होण्याची. आणि तुम्ही ते बघू शकता तर आपली गाडी इकडे वॉश होते. विशाल भाऊंची गाडी आहे आणि आपला हा भाऊ तर नेहमीच आपला फेमस असतो गाडी वॉश करण्यासाठी. गाडी वॉश होते आणि नितीनची वाट बघतोय. येस, नितीन पण आला. नितीनराव नितीनराव नितीनराव. आणि हे आमचे नितीनराव शिंदे, शिंदे साहेबांचे पुतणे. तर चला, गाडीचं काम पण झाले, गाडी वॉश झाली. श्यामलताईला पिकअप करायचे, ती ऑलरेडी पोहोचते खांदेश्वरला आणि सारखी सारखी मला फोन करते आता. 2 hours later. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय गावाला. हे पाठीमागे घर, हे बघा बघा बघा. हॅलो 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 गाईज. हालो की आलो. आलो आलो आम्ही आम्ही आलो आहोत चिल्ले गावी स्वित्झर्लंड येथे. आलो 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 आलो. इथे बघ आई आता पोपटीची तयारी करते. सर्वप्रथम पनीर कापून घेते, पनीर क्यूब मध्ये करेल ती. तुम्ही बघू शकताय आईने इथे 2 वेगवेगळे पनीर बनवलेत. हा जो पनीर आहे ना, याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट नाहीये, तो सचिनसाठी. आणि हा जो पनीर इथे आहे ना, त्याच्यामध्ये सर्व मॅरिनेट केलेला आहे मस्तपैकी वेगळ्या पद्धतीने. तो अद्रक लसूण न खाणारा माणूस सध्या कुठे गेला काय माहिती नाही, पाठीमागे गेलाय. इकडे कविता आणि पिऊ आणि श्यामलताई हे तयारी करतात, कारण बनवणारे आपणच आहोत, आपल्यालाच बनवावं लागणार आहे. सो दुसरा काही पर्याय नाही आहे. तर कुठे गेला माणूस जो अद्रक लसूण न खाणारा? हा बघा हा बघा, हाच तो हाच तो हाच 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 अद्रक लसूण खात नाही. मग ह्याच्यासाठी हा कांदा लसूण खात नाही, अद्रक कांदा लसूण नाही खात. अद्रक खातो. अच्छा, अद्रक खातो पण कांदा लसूण खात नाही. मग त्यासाठी एक स्पेशल वेगळी मटका बनवलेला आहे, बघूया ते पण दाखवतो. पण मे बी ती मटक्यामध्ये बनणार आहे का कुकरमध्ये बनणार आहे ते आपल्याला माहिती नाहीये. ती नंतर ती थोडस होतं ना, आपल्याला हे ठेवूया, थोडं सस्पेन्स आहे, मला पण माहिती नाही, बघूया थोड्या वेळ. आता सध्या सर्वांना घेतो आणि पाठीमागे येतो भांबरुटीचा पाला काढायला, कारण की भांबरुटीचा पाल्याशिवाय पोपटी बनत नाही. चला, चिकन मध्ये पोपटी मसाला आणि आता त्याच्यामध्ये अजून काय टाकायचं आहे, अद्रक लसूण पेस्ट. आणि आता हा आहे दही आणि त्याच्यामध्ये अजून टाकतो आपण घरातलं मसाला सुद्धा, जो तिखट मसाला आहे, थोडीशी हळद आणि चवीसाठी मीठ, थोडस हिंग. आणि आता हे पूर्ण जिन्नस आहेत, हे जेवढे जिन्नस आहेत ना, हे सर्व जिन्नस आपल्याला एकरूप करून घ्यायचे. आणि त्याला थोडस सेट व्हायसाठी अर्धा पाऊण तास 1 तास जसं ठेवू तसं ते पूर्ण टाकलेला मसाला आहे, तो मसाला त्या नॉनव्हेजच्या आतमध्ये मुरून जाईल, जेणेकरून आपल्या खवय्यांना त्या खाण्याचा आस्वाद जास्त येईल. तर हे काम चालू राहील आणि आम्ही जातो आता भांबरूट काढायला. चला, तुम्ही बघू शकता भांबरूट काढायला जाताना बाबांनी विळा हातामध्ये घेतलेला आहे, कारण की पाठीमागची जागा आहे ना, तर काय असू शकतो भांबरूट
ही भांबरूट आहे, खारट असतात ही भांबरूट आहे. आणि ही भांबरूट म्हणजे कशी, ह्याचा फ्रॅग्रन्स तो आपल्या पोपटीला येणार आहे. तो आम्ही आता ही तुम्ही जेवढे जेवढे हिरवं इकडे बघताय ना, ही सर्व भांबरूटच आहे. आता आम्हाला मोठ्या प्रमाणात भांबरूट लागेल, कारण की एक नॉनव्हेजची पोपटी, एक आणि 2 व्हेजच्या पोपट्या. सो आम्ही काढतो भांबरूट, ते ठेवतो, तोपर्यंत बाकीची तयारी करतो. हे बघा, हे बघा, पोपटीची पार्टी करायला आलेत, ते काम करायला आलेत. हा, ऑफिसची काम. आणि इकडे तुषार आणि निया. निया इकडे बघ, कुकू 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 कुकू. मित्रांनो इथे प्लस मित्रांनो इथे अजून एक गोष्ट आपण करतोय की कांदा आणि बटाटे याला काप मारून त्याच्यामध्ये मसाला भरायचं काम करतोय, जेणेकरून आपली जी पोपटी आहे ती आणखीन रंगतदार होईल. व्हेजवाल्यांची, व्हेजवाल्यांची. हा, म्हणजे नॉनव्हेज मध्ये पण टाकतात, पण नॉनव्हेज मध्ये बटाटी कोण खातील सांगू शकत नाही. नॉनव्हेज मध्ये बटाटे खाणार तुम्ही? अच्छा, हे बघा, ही नॉनव्हेज मधले बटाटे खाणार आहे. सो आपल्याला व्हेज बघायचं आहे. तर मित्रांनो, पोपटीमध्ये आपण काय नाही टाकू शकत, सर्व टाकू शकतो. कोणी रताळी टाकतं, तर कोणी मका पण टाकतो, आणखीन करांदे पण टाकू शकतो. पण ते बघायचं की ते गोड आहेत का कडू आहेत, कारण की काय काय करांदे हे कडू असतात, खूप छान लागतात. तर मित्रांनो, पुढची गोष्ट आता अशी की बाबांनी ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. सचिनसाठी मडका बघा, नवीन मडका. त्याच्यामध्ये आपण अगोदर आता भांबरूट भरतोय. पूर्ण भांबरुटीचा पाला जो आहे तो पूर्णपणे पॅक करणार. ह्या इकडे आल्या शेंगा. त्याला बघा मेहनत किती असते, कारण की तो पाला पूर्णपणे बसायला लागतो त्याच्यामध्ये. हे इकडे भरण्याचं काम चालू आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकताय आपला कांदा बटाटा मसाला भरलाय. त्याच्यानंतर पनीर, जो ह्याच्यामध्ये अद्रक लसूण कांदा पेस्ट नाही आहे. ह्या शेंगा. आणि आता इकडे पोपटी भरण्याचं काम बाबांनी ऑलरेडी चालू केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकलाय अरोमा येण्यासाठी. आणि आता आई त्याच्यामध्ये पनीर पण टाकते. पनीर सर्व टाकलाय, काय असेल 100 ग्रॅम. शेंगा टाकतो, आणि शेंगा टाकल्यानंतर थोडं आणखी काय बोंबालताय रे, ओवा. आणि नंतर मग वरती खडा मीठ. आणि आता त्याला पॅक करायचे पुन्हा भांबरुटीच्या पाल्याने. या इकडे अशा सगळ्यांचे फोटो येतील. जा त्या साईडला. त्याचा काय पाहिजे ते बघ, त्याचा काढ लागेल पाहिजे. हा, ते बायकोला टाकू. हे बघा शेंगचोर. अरे बाबा, ते पोपटीसाठी आणलेत रे, असं चोरून खायला नाही आणलेत. आणि कसं आहे कशी आहे, सुरुवात केली संगतीची असर लागते. हे बघा, सगळंच खायला लागले. हे बघा, सर्वच खायला लागलेत. ही बघा, ही आपली व्हेज भरून झालेली आहे. सचिन स्पेशल व्हेज, ज्याच्यामध्ये कांदा लसूण अद्रक नाहीये. बस झाले पापा पाला. तर मित्रांनो, जसं अगोदरची आपली पोपटी होती ना, त्याचप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये पण अगोदर पाला टाकला, थोड्या शेंगा टाकल्या, आणि आता पनीर टाकतोय, कारण की ही मोठी आहे, ही सर्वांसाठी आहे. हे आपल्या सर्वांसाठी आहे स्पेशल.
नॉर्मल व्हेज. टेस्ट आम्ही करणार व्हेज सगळे खाऊ शकतो. व्हेज हा सगळ्यांचा हा, असतो. तेच. नॉनव्हेज फक्त नॉनव्हेज वाल्यांचं असतं. माझे पाय हे झाले. व्हेज वाल्यांना नॉनव्हेज चेक करायचं तर करू शकतो. करू शकता, आम्हाला काय हे नाही. मला काय प्रॉब्लेम नाही. बाबा आपण तेल तूप नाही टाकत त्याचं. टाकायचं आणि फोडणी द्यायची त्याला. इथं टाकतला तूप काढ. आई. बाबू इकडे, तू बाबूचं त्याच्यामध्ये पनीर टाकलाय, आता ऑलरेडी भांबरूट भरली आहे आणि आता शेंगा टाकतोय आणि थोड्याशा शेंगा टाकून त्याच्यावरती मीठ टाकणार आणि मीठ टाकून आता त्याच्यावरती आपल्याला कांदे बटाटे पण टाकायचे आहेत, नाहीतर ही काय होईल, इथेच आपली पोपटी आहे ती फुल होऊन जाईल. व्हेज मध्ये आपल्याला खायचं आहे. व्हेज भरायला पाहिजे होते माहिती आहे का अजून. काय भजली तू व्हेज वाला टाक अजून एक कांदा चल. व्हेज वाल्यांची झाली भरून. आता पाला आई करपेल करपेल. अरे भांबरूट नको टाकू तुम्ही. वरती भांबरूट टाकू दे मम्मी आता. अरे ह्याई इकडे जळेल, लाल लागणार इथं याला. ही जळणार, ही जळेल इकडे. इथं मेन खाली निखारे असतात. फर्स्ट टाइम सर्व फर्स्ट टाइम आहेत. फक्त ही सोडली तर. त्यानं खाल्लंय बोलतो तो. कोणी? तो जेन वाला. तर मित्रांनो इथे आता आपल्याकडे एवढा मोठा मडका नाहीये. आता भांबरूट खूप लागेल अजून. आपल्याकडे आता मडका नाहीये तेवढा मोठा, म्हणून आपण जी नॉनव्हेज वाल्यांची पोपटी आहे ते आपण पत्र्याच्या डब्यामध्ये भरतोय. ते बघितलं तर अगोदर आपण त्याच्यामध्ये भांबुडीचा पाला टाकलाय आणि आई त्याच्यामध्ये मीठ टाकायचं काम करते आणि आता त्याच्यामध्ये जातील थोडस ओवा टाकलाय, जिरा नाही ओवा टाकलाय आणि आता त्याच्यामध्ये जातील ह्या शेंगा. अगोदर ह्या शेंगा न खाणार म्हणून गप्तीकडे निघून गेला. कोण? सचिन ना. मोकळा झालाय तो. बघ आता आपण खाणार आहे. बघूया. बघूया म्हटलं तर खाणार. संपलं. आणि आता तुम्ही बघू शकताय त्याच्यामध्ये थोडस असं दोन ह्याच्यामध्ये करायची आणि आता त्याच्यामध्ये त्यांचं चिकन चाललंय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये आपल्याला अजून सफेद कांदे पण टाकायचे आहेत. तर हे बघा सफेद कांदे, इट्स कॉल्ड सफेद कांदे. इट्स सफेद कांदे. आय थॉट इट इज एग. नाही त्याचा काही वास येणार तोंडाला घेतल्या काय असं का मडकं खाली करून आणलंय तुम्ही भरताय. आता स्वप्नीलचं जे मन आहे ना, ते स्वप्नीलचं मन असं झालंय, ते मराठी गाणं आहे ना, मन तळ्यात मळ्यात मन चिकनच्या डब्यात. त्याच्यामध्ये की ऑलरेडी आता हे घे तुझ्यासाठी शेंग व्हेज वाल्यांचं. कांदे बिंदे भरले जातात. आणि तुम्हाला ही दाखवतो की वरतून कशी पॅक केली जाते, कारण की मडक्यामध्ये दाखवता येत नाही. आणि आता हा फायनल पॅकिंगची प्रोसेस. सो ही झाली पॅक आणि अशीच आपल्याला अजून एक भरायची आहे. तिथं मग आता डायरेक्ट भेटतो मी आपल्या भट्टीच्या टाकी, भट्टीच्या ठिकाणी. तर कसं आहे माहिती आहे का, पोपटी आपण ना दोन प्रकारे करतो. पोपटी दोन प्रकारे असतात. एक म्हणजे आपण हे डबे आहेत ना, हे डबे ह्या विटांवरती ठेवू आणि दुसरी म्हणजे असतं की थोडासा खड्डा खणायचा आणि हे जे मडके आहेत ह्या मडक्यांचं फक्त तोंड त्या खड्ड्यामध्ये भरायचं. जी माती बाजूला आलेली असते ती माती परत सरवायची आणि त्याच्यानंतर हे सरपण जे आपण आणलेले
काठी वगैरे, ते काठी त्याच्या बाजूला ठेवून सरपण टाकून त्याला ज्वाला द्यायची, अग्नी द्यायची. म्हणजे ते आतमध्ये जेवढं सर काही मटेरियल आपण टाकलं आहे, शेंगा वगैरे आहेत, त्या शेंगा वगैरे ह्या आतमध्ये शिजल्या जातात, भाजल्या जातात. आणि जो भांबरुडीचा पाला टाकलेला आहे, तो भांबरुडीचा पाला त्याला एक चांगला फ्रॅग्रन्स येतो. काय ते उलटे टाकतो ना. नाही गरज नाही भेटत. हा नाही गरज नाही. आपण विटावर आहे ना. विटा आहेत ना दादा, नाही त्याच्यावर बापरे, पण हे बाहेर काढत असताना तेवढं गरम याच्यामध्ये हात कसं घालायचा? नाही घालायचं. बघू आता तू कुंभमेल्याची तू आला मी म्हणलं तर मी काढून देईल. चालेल ना? आणि खाशील पण, डोंट वरी. तो करणार तो. खा ना तो त्या तो दुसरा तर आपण इथे हा खड्डा खणलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण उपडी टाकूया. टाका. आणि ढाळ्यातला पॅक करून आणि तो पण त्याच्या बाजूला. म्हणजे आता बघा तुम्ही, टोटल 4 झाल्यात. ते केलीस सूट चालू केलंस ना. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण आपली पोपटीला आहे तो अग्नी दिलाय. आणि आता आपल्याला असं सारखं त्याच्यामध्ये आग लावायला लागणार आहे अशी. काय म्हणून धुराला धूर करतात ना ते होळीमध्ये. One eternity later. तर आता आपली पोपटी तयार झालेली आहे आणि सर्वजण प्रतीक्षेमध्ये आहेत की पोपटी कधी ओपन करतो. तर आता आम्ही करतो सर्व सारवा बाहेर काढतो डब्यानी मटके आणि आतमध्ये आता ओततो. मित्रांनो, आपण सचिन स्पेशल व्हेज आपण सर्वात पहिली ओतून घेऊया. बस. आणि आता आपण ओपन करूया आपला जो नॉर्मल व्हेज आहे, ज्याच्यामध्ये आपण कांदा, बटाटा, अद्रक, लसूण पेस्ट समद टाकलंय त्याच्यामध्ये. हा नसली कर आपली. अरे बापरे. मित्रांनो, व्हेज आपली किती खायला भेटते काय माहिती. अरे किती लावला तरी काय म्हणून काय शेंगा खायला एवढा पण होती लावून दे. नाही, बरोबर आहे. तू मला लय ठीक आहे, संपलं. तर हे अशा प्रकारे आपली व्हेज शिवाय पर्याय थोडी कर आपली. हो, पण कारण की शेंगा तर आहे पाहिजे की नको? आपल्या व्हेजला थोडासा भांबरूट कमी पडला वाटतं. आता मित्रांनो, आता पहिला व्हेज खोलली, आता ही दुसरी आपण नॉनव्हेज वाल्यांची खोलूया. आता मित्रांनो, आता हा डब्बा आपण इकडे पलटी मारूया. हे बघा, आता पलटी मारणार इकडे. तुम्ही होता हो, ते नंतर काढता येईल. आहे ना. आणि आता बघा, चिकनचा पीस आपलं बीके ट्राय करतोय. एक नंबर. वा. The next day. तर मित्रांनो, अशी होती पोपटी पार्टी आणि आज आहे दुसरा दिवस आणि आम्ही आता निघालोय पुन्हा कामोट्याला. आपला पिलूश्वर, ही आपली 3 नंबरची गाडी आणि इकडे 4 नंबरची गाडी. तर पिल्लूला आपण टाकतोय गाडीमध्ये. गाडी मी आज चालवणार. ते बस इकडे चल पाडी लवकर. हे लॅपटॉप आहे नीट. एसी ऑन केली का? हा. बस. बरं पाठी जाते.
काय तो बोर्ड बसेल आणि आता निघतोय आणि हा असं आपलं छोटंसं घर आहे गावाला. तर मित्रांनो कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका, कारण की माझे पुढचे नवीन व्हिडिओ तुम्हाला हे माझ्या सबस्क्राईब करून बेल बटन दाबल्यावरच दिसतील. आणि हो, माझं इंस्टाग्रामचं आयडी आहे, माझ्या इंस्टाग्रामला पण फॉलो करा की नवीन नवीन अपडेट किंवा नवीन नवीन माझे ट्रिप्स असतात ते मी इंस्टाग्रामवरती हमखास ह्या पोस्ट करत असतो. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.